धन्वंतरीला प्रणाम करून आणि आयुर्वेदातल्या सगळ्याच आचार्यांना आणि सगळ्या संहिताकारांना वंदन करून आपण आजपासून अष्टांग हृदय याला सुरुवात करतोय. तर नमस्कार, मी आशिष, अंतिम वर्षाचा विद्यार्थी, SRK भोपाळ. तर आपण सुरू करतोय वाग्भटांचा पहिला अध्याय, ज्याचं नाव आहे आयुष्कामी अध्याय. तर माझ्यासमोर अष्टांग आहे, जे त्रिपाठी यांनी लिहिलेला आहे. ते आपण सुरू करतोय. तर ज्यावेळेस आपण अष्टांग वाचतो त्यावेळेस अष्टांग म्हणजे ज्या काही संहिता असतील आणि ज्या काही इतर ग्रंथ असतील, तर संहिता, जी काही संहिता असते, तर त्या संहितेला मंगलचरण नसतं. त्या संहितेला मंगलचरण नसतं आणि जे काही संग्रह ग्रंथ असतात त्या संग्रह ग्रंथाला मंगलचरण असतं. म्हणजे आता अष्टांग हृदयाचंच घ्यायचं झालं तर ती संहिता नाहीये, तो एक संग्रह ग्रंथ आहे. म्हणून या संग्रह ग्रंथाला मंगलचरण आहे. तर ते मंगलचरण कुठलं आहे, तर ते आहे रागादी रोगान. रागादी रोगान जे सुरुवात करतायत मंगलचरणाची, तर त्या रागादी रोगांमध्ये कुठल्याही संहितेची सुरुवात कशी होते, तर अथात दीर्घजीवी अध्याय व्याख्यासामू. तर सरळ सुरू करतात अतः पासून, कारण ते मंगलवाचक आहे. परंतु जेव्हा अष्टांग हृदय असेल किंवा इतर कुठलाही संग्रह ग्रंथ असेल, त्याची सुरुवात मंगलचरणाने होते. आणि इथं आपण जो आज वाचतोय त्या मंगलचरणाची सुरुवातीचा पहिला शब्द आहे रागा आदी रोगान. रागा आदी रोगान. तर वाग्भटाचार्यांनी र हाच का शब्द निवडला असेल, की ही मी र पासूनच का सुरुवात करावी? त्याचा एक अर्थ आहे. र या शब्दाचा अर्थ आहे अग्नी. र या शब्दाचा अर्थ आहे अग्नी, आणि कदाचित हा काय चिकित्सा प्रधान ग्रंथ असावा, म्हणून अग्नीचं महत्व दर्शवण्यासाठी देखील र या शब्दापासून सुरुवात केली असावी, असा एक अंदाज निघतो. तर त्याचं एक महत्व कुठे मिळतं, तर जठराग्नीचं महत्व आपल्याला चरकांच्या चिकित्सा स्थानामध्ये, जेव्हा आपण गुल्म चिकित्सा नावाचा अध्याय वाचतो, चरकांच्या चिकित्सेचा 5वा अध्याय, तेव्हा तिथे एक श्लोक येतो की शमप्रकोपो दोषानां सर्वेषां अग्निसंश्रितो तस्माद अग्नी सदा रक्षदानानि च वर्जयेत. म्हणजे काय सांगितलंय, तर जे काही सगळं असेल, म्हणजे दोषांचं शमन असेल, दोषांचा प्रकोप असेल, हे सगळं कशावर अवलंबून असतं, तर ते सगळं आपल्या अग्नीवर अवलंबून असतं. म्हणून रागादी रोगान सततानुशक्तान अशेष काय प्रस्थान शेषान औत्सुक्य मोह रती अंजहान यो अपूर्व वैद्याय नमस्तु तस्मै. तर रागादी रोगान ही द्वितीय विभक्ती आहे. सतत आणि अनुक्त म्हणजे त्रासलेला. जे काही तिथं शक्तान आहे, शक्तान मतलब अनुशक्त, तर हा ग्रासलेला व्यक्ती असतो. आणि काय सांगितलं, तर कुठं असतो हा, तर पूर्ण शरीरामध्ये जे काही रोग पसरलेले असतात, जे काही राग आणि रोग याच्यामुळं जे काही अनादिकालापासून राग असेल, जे काही पसरलेलं आहे, आणि जे औत्सुक्य आहे, मोह आहे आणि अरती यांच्या उत्पत्तीला कारणीभूत असतो, अशा रोग समूहाची जो समूळ नष्ट करतो, अशा अपूर्व वैद्याला माझा प्रणाम आहे, असं हे मंगलचरण आहे. तर याच्यामध्ये काही खास गोष्टी आहेत. काय आहे तर, की अष्टांग हृदय म्हणजे, आता एकदम सिंपल प्रश्न आहे की 3च गोष्टी का घेतल्या, म्हणजे दुसऱ्या ओळीतली जी सुरुवात केलेली आहे औत्सुक्य, मोह, काय सांगतात की औत्सुक्य आहे, मोह आहे आणि अरती आहे, या 3च भावपदार्थांचा उल्लेख मंगलचरणामध्ये का केला. तर याच अध्यायाच्या 33व्या श्लोकामध्ये ते सांगतात. याच अध्यायाच्या 33व्या श्लोकामध्ये
पुढं ते सांगतात आपल्याला की हे जे काही आहे काय तर औत्सुक्य, मोह आणि अरती. तर ते काय आहे ते सांगतात की जे काही अनुपक्रम आहेत, जे काही असाध्य व्याधी आहेत की ज्या औत्सुक्य, मोह आणि अरती या लक्षणांनी असतात. म्हणजे काय सांगितलं इथे ह्या मंगलचरणामध्ये काय सांगितलं तर जे काही औत्सुक्य आहे, मोह आहे आणि अरती आहे, तर ह्या 3 गोष्टी ज्या असाध्य व्याधीमध्ये मोडतात, त्या अशा असाध्य व्याधीचा देखील ज्या वैद्यांनं त्या असाध्य गोष्टी देखील चिकित्सेच्या बळावर साध्य केल्या, अशा अपूर्व वैद्याला माझा प्रणाम असो. मग इथं अपूर्व वैद्य, तर अपूर्व या शब्दाचे परत 2 अर्थ निघतात. पहिला अर्थ आहे असा वैद्य जो पूर्वी पाहिला नाही आणि दुसरा अर्थ असतो की आश्चर्यकारक वैद्य आहे, की असाध्य व्याधी देखील जो वैद्य ठीक करतो तो अपूर्व वैद्य आहे. आता आपण एक एक बघूया की औत्सुक्य काय आहे, मोह काय आहे आणि अरती काय आहे. तर औत्सुक्य म्हणजे काय तर एखादी गोष्ट जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते, की आता मला एखादी गोष्ट जाणून घ्यायची खूप जास्त इच्छा झाली तर ते आहे औत्सुक्य. त्याच्यानंतर आहे मोह, की काय करावं आणि काय करू नये, झोपावं की उठावं, हे जे काही आहे आणि याच्यामधला जो काही विवेक आहे, की आता उठलं पाहिजे किंवा काम केलं पाहिजे, त्याच्यामुळं काय करावं आणि काय करू नये या दोन्ही गोष्टींमधला जो काही विवेक असतो तो म्हणजे असतो मोह. आणि शेवटचा असतो अरती. अरतीचा सिंपल अर्थ काय आहे की अस्वस्थ असणं, बैचेन असणं, एका ठिकाणी मन स्थिर नसणं, असा अर्थ आहे या 3 गोष्टीचा. त्याच्यानंतर काय सांगतात तर पुढं एक धम्मपद दिलेला आहे पेज नंबर 2 वर खाली. तर ते सांगतात की अल्पमयी संहिता भाषमानो धर्मस्य भवतन्य धर्म अनुचारी राग द्वेष प्रहाय मोहम सम्यक प्रजानन सुविक्त चित्तम अनुपाददीहम वा मूत्रम वास भगवान श्रावणस्य भवती. ते काय सांगतात की जर मनुष्यानं थोडी देखील धर्मसंहिता वाचली आणि त्यानुसार जर त्यानं अनुसरण केलं तर तो राग, द्वेष इत्यादी जे काही मानसिक विकार असतील त्या सगळ्यांचा परित्याग करून जे काही सांसारिक कर्म आहेत त्याला भलीभाती जाणून त्याचं ग्रहण न करता तो कुठल्याही गोष्टीबद्दल आसक्तीभाव न ठेवता तो परलोकामध्येच या रागादी रोगापासून जे काही रोगाचं बंधन आहे या रोगाच्या बंधनापासून मुक्त होतो असं सांगितलेलं आहे. आणि पुढं परमेश्वरी जी टीका आहे त्याच्यामध्ये एक असा रेफरन्स भेटला मला की ते सांगतात की रागो द्वेषश्च मोहश्च त्रय एव महाविषा निर्विशो भगवान बुद्धो रागाद्या एन नाशिता. ते सांगितले की जसं हे मोह आहे, जसं हे अरती आहे, जसं हे औत्सुक्य आहे, या सगळ्यांचा नाश देखील भगवान बुद्धांनी केलेला आहे. पुढे आता सुरू होतोय अथात आयुषकामी अध्यायम व्याख्यास्या. काय सांगतात तर मुळात आयुषकामी अध्याय तर वाग्भटांचे जे अध्याय आहेत त्याचं पहिल्या अध्यायाचं नाव आहे आयुषकामी अध्याय, दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे दिनचर्या अध्याय. तर पहिल्या अध्यायामध्ये आयुषकामी असा शब्द आहे, तर आयुषकामी असा शब्द नाही तर आयुषकामाहा अधिक ईय हा प्रत्यय लागलेला आहे. आयुषकामाहा अधिक ईय हा प्रत्यय लागलेला आहे. तर ईय हा प्रत्यय का लावला असेल तर ईय या प्रत्ययाचा अर्थ असा होतो की ज्या ठिकाणी एखाद्या विषयाचा हेतू हा वर्णन केलेला असतो, एखाद्या ठिकाणी त्या विषयाचा हेतू वर्णन केलेला असतो आणि त्यावेळेस त्या अध्यायाच्या नावाचा प्रत्यय हा ईय असा प्रत्यय असतो. आणि ज्यावेळेस दिनचर्या अध्याय असतो किंवा ऋतुचर्या अध्याय असतो त्यावेळेस ईय प्रत्यय लागत नाही. तर अशा वेळेस समजून जायचं की सरळ विषयाचं वर्णन सुरू केलेलं आहे आणि जिथं ईय हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे आयुषकामी अध्याय
तर अशा वेळेस त्या हेतूंचं वर्णन केलेलं आहे. तर काय सांगतात, अथात आयुष्कामीय अध्यायम व्याख्यास्यामः. तर काय म्हणतात की आता मी ह्या काय जो आयुष्कामीय अध्याय आहे याचं विशेष व्याख्यान ते करत आहेत. बरं, इथं व्याख्या श्यामः आहे. तर श्यामहचा जो अर्थ आहे, तर व्याख्या श्यामः, तर श्यामः हा भविष्य काळामधला शब्द आहे. म्हणजे कसा तर परस्मै पद भविष्यकाळ बहुवचनामध्ये येतो, परस्मै पद बरोबर. कारण कसं आहे तर श्यामी, श्याव, श्यामः. तर श्यामः म्हणून व्याख्या श्यामः म्हणजे वाघबट एकटे असतील त्यावेळेस असा अर्थ निघत नाही. कारण एकदम सिंपल आहे की आम्ही सगळे करतोय असा मराठीमध्ये अर्थ आहे. श्यामः, व्याख्या श्यामः. तर कदाचित वाघबट त्यावेळेस एकटे नसतील, एक ग्रुप असेल किंवा एक त्यांचा एक समूह असेल त्यांच्या शिष्यांचा, की त्या सगळ्यांनी मिळून व्याख्या श्याम म्हणजे पुढच्या श्लोकात ते सांगतात की आणखीन ते जास्त क्लिअर करतात मी असं का म्हणतोय. तर इथं काय सांगितलं की अथात आयुष्यकामीय अध्यायम व्याख्यास्यामः. तर वाघभट हे प्रमुख असतील त्या समूहाचे, म्हणून ते लिहितायत समोर. तर जे काही आहे, आपण जे काही वाचणार आहोत, तर व्याख्यास्यामः म्हणजे काय सांगतायत तर मी सांगतोय. व्याख्यास्यामः म्हणजे मी सांगतोय. म्हणजे असा एक अंदाज बांधता येतो की व्याख्यास्यामः असा संस्कृतमध्ये शब्द सांगितलाय मंगलचरणाच्या नंतर. तर त्याचं संस्कृतमध्ये उत्तर काय असतं तर शृणुयामी, की ऐकलं पाहिजे. म्हणजे एखादा माणूस व्याख्यान देत असेल तर आपण ते ऐकलं पाहिजे. पण आपण संहिता कशी वाचतो तर लिखिष्यामः म्हणजे कुणीतरी लिहिलेली आहे आणि ती पठिष्यामी, ती मी वाचतोय. तर मुळात कुठलीही संहिता असेल तर व्याख्यास्यामः आहे. त्याच्यामुळं आपलं उत्तर हे काय असायला पाहिजे तर शृणुयामी, मी ते ऐकलं पाहिजे. म्हणजेच काय तर जे काही संहिता असतील, जे काही संग्रह ग्रंथ असतील, त्या सगळ्या श्लोकांचं गुंजन कानामध्ये होत राहिलं पाहिजे. ते श्लोक कानावर पडले पाहिजेत. म्हणून सतत कानामध्ये ते श्लोक गुंजत राहिले पाहिजेत. त्यावेळेसच संहिताकारांना किंवा संग्रहकारांना जो व्याख्यास्यामः या शब्दाचा अपेक्षित अर्थ आहे तो पूर्ण होईल. त्याच्यामुळं पठिष्यामी असं होऊ नये. पठिष्यामी म्हणजे मी वाचतोय, म्हणजे कोणीतरी काहीतरी लिहिलंय, लिखिष्यामः, आणि ते मी वाचतोय ते पठिष्यामी आहे. परंतु संहिताकार सांगतायत व्याख्यास्यामः, म्हणून आपण शृणुयामी, आम्ही ऐकतोय. या आता समोर खाली काय म्हणताय, इतिह 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 आस, इति प्लस ह प्लस आस म्हणजे इतिहास, असा शब्दाचा फोड आहे इतिहास. इतिहासाचा शाब्दिक अर्थ असतो जसं घडलं तसं सांगतोय, जसं घडलं तसं सांगतोय. म्हणजे इतिहास आत्रेयादयो महर्षयः, आत्रेय ऋषींनी किंवा आत्रेय महर्षींनी जसं सांगितलं तसं सांगतोय. त्याच्यामध्ये काहीच एक्स्ट्रा करून सांगत नाही, त्याच्यामध्ये काहीच मिरची मसाला लावून सांगत नाही. जसं आहे तसं सांगतोय तो इतिहास. आणि काय सांगतात तर आता आपण खाली येऊ. श्लोक नंबर 2. आयुः काममानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेद उपदेशेषु विधेय परमादरम. एक संस्कृतचा एक छोटा नियम सांगतो, आजच सांगतो कारण आज कमी आपण खूप 5-6 जण आहेत आपण. तर एक छान पॉइंट आहे. म्हणजे कुठलाही श्लोक असतो, कुठलाही श्लोक, तर त्या श्लोकामध्ये 2 ओळी असतात. कुठल्याही श्लोकामध्ये 2 ओळी असतात आणि त्याच्यामध्ये 2 चरण असतात. म्हणजे पहिलं चरण झालं आयु काय मानेन धर्मार्थ सुख साधनम, आणि दुसरं चरण झालं आयुर्वेद उपदेशेषु विधेय परमादरम. तर याच्यामध्ये ना तुम्ही नोटीस केलं असेल तर मी 4 ठिकाणी थांबतोय. 4 ठिकाणी थांबतोय म्हणजे कसं, आयुः काय मानेन पहिला स्टॉप आहे, धर्मार्थ सुख साधनम दुसरा स्टॉप, आयुर्वेद उपदेशेषु तिसरा स्टॉप,
विधेय परमाधर्म, चौथा स्टॉप. तर जिथे जिथे मी थांबतोय त्याला यती असा शब्द आहे. यती म्हणजे थांबणं. आणि हे 1, 2, 3, 4 असे पॉइंट आहेत. 4 ठिकाणी आपण थांबतोय. तर लक्षात ठेवायचं की कुठल्याही श्लोकामध्ये 2 चरण असतात आणि 4 यती असतात. छंदामध्ये मी जात नाही, ते खूप डीप होऊन जातं. आणि काय सांगतात मग की प्रयोजन काय आहे आयुर्वेदाचं? प्रयोजन सांगत असताना ते काय सांगतात की धर्म, अर्थ आणि सुख, धर्म, अर्थ आणि सुख यांच्या प्राप्तीचं जे साधन आहे, म्हणजे काय तर निरोगी आयुष्य आहे. धर्म, अर्थ आणि सुख यांच्या प्राप्तीचं जे काही साधन आहे, म्हणजेच काय तर जे काही निरामय, जे काही निरोगी आयुष्य आहे, अशा आयुष्याची जो कोणी इच्छा करतो त्याने आयुर्वेदाच्या उपदेशाप्रती आदर बाळगावा. त्यानं त्याच्या आयुर्वेदाचे जे काही उपदेश आहेत त्यांच्याबद्दल आदर त्याच्या मनामध्ये असावा. तर काय सांगतात की मग नेमका कुठल्या प्रकारचा आदर संहिताकारांना अपेक्षित होता किंवा कुठल्या प्रकारचा आदर हा या संदर्भ ग्रंथ किंवा संग्रह ग्रंथ लिहिणाऱ्या संग्रहकारांना अपेक्षित होता? तर जे काही 3 आदर असतात, म्हणजे कुठला? तर पहिला असतो पाठ करणं, दुसरा असतो अवबोध करणं आणि तिसरा असतो अनुष्ठान करणं. तर कुठलीही संहिता वाचताना ह्या 3 गोष्टीमुळेच त्या संहिताचा आपल्याला आदर करायचा असतो. पहिली असते संहिता पाठ करणं, म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही की पूर्ण संहिताच पाठ पाहिजे. पाठ या शब्दाचा असा अर्थ घेऊ शकतो की तुम्ही त्याचं वाचन केलं पाहिजे, तुम्ही त्याला परत परत वाचलं पाहिजे. दुसरा आदर असतो अवबोध, म्हणजेच की त्या गोष्टीला, त्या काही सूत्र आहेत, जे काही श्लोक आहेत, त्या श्लोकांना समजून घेणं. आणि तिसरा असतो अनुष्ठान, की त्या श्लोकाचं, त्या सूत्राचं आपल्या जीवनामध्ये अंगीकार करणं असेल किंवा त्या नियमांचं पालन करणं असेल. तर कुठल्याही संहितेचा आदर कसा करावा, तर याचे 3 पॉइंट असतात. पहिला असतो पाठ करणं, पाठ, अवबोध आणि अनुष्ठान. तर ह्याच प्रकारचा आदर संहिताकारांना अपेक्षित आहे. पुढचं श्लोक आहे की नेमकं आयुर्वेदाचं अवतरण कसं झालं. खूप कमी लोक असल्यामुळे मी आणखीन डीपमध्ये जाऊन सांगतो, कारण खूप रेअर गोष्टी आहेत ज्या हा सांगणार आहे. हा काही जो श्लोक आहे आयुर्वेदाच्या अवतरणाचा, तो श्लोक कसा आहे तर ब्रह्मा स्मृत्वा आयुषो वेद प्रजापतीम अजित ग्रहत सो अश्विनो तौ सहस्राम सो अत्रि पुत्रकादि मुनिनम ते अग्नि वेश आदिकांस्ते तू पृथक तंत्र आणि तेनिरे. तर हे काय जो श्लोक आहे, या श्लोकाच्या अगोदर आपण पहिला जो शब्द आहे ब्रह्मा, तर आयुर्वेदाचं उत्पत्ती ही ब्रह्मापासून आहे. तर ब्रह्मांनी ते स्मरण केलं. ब्रह्मांनी आयुर्वेद जे आहे त्याचं स्मरण केलं, त्याचं ध्यान केलं. ब्रह्मा स्मृत्वा आयुषो वेद. तर माझं आयुर्वेद किंवा आपलं आयुर्वेद किती जुनं आहे किंवा किती शाश्वत आहे, किती वर्षापासून चालत आलेलं आहे, तर याचा एक छोटासा आपण अंदाज घेऊयात. सध्या आपण ज्या युगात जगत आहोत ते आहे कलियुग. तर त्या कलियुगाचं अंदाजे वय वर्ष किंवा वय मर्यादा किती आहे, तर 4 लाख वर्ष इतकी मर्यादा त्याची आहे. कशाची? कलियुगाची. तर या कलियुगाच्या अगोदर जे युग झालं ते होतं द्वापार युग. आणि द्वापार युग किती वर्षाचं होतं, तर द्वापार युग हे 8 लाख वर्षाचं होतं. म्हणजे आज जे आहे कलियुग, त्याचं वय आहे 4 लाख वर्ष. त्याच्या अगोदर होतं द्वापार युग, त्याचं वय होतं 8 लाख वर्ष. त्याच्या अगोदर एक युग होतं, त्याचं नाव होतं त्रेता किंवा कृतयुग. त्याचं वय होतं 14 लाख वर्ष, 16 लाख वर्ष, सॉरी
पहिलं आहे 4,00,000 वर्ष, दुसरं 8,00,000 वर्ष, तिसरं कृत आणि त्रेतायुग. त्याचं वय वर्ष म्हणजे त्याचं लिमिट होती 16,00,000 वर्षाची. आणि त्याच्याही अगोदर जे सत्ययुग होतं त्याची ते किती वर्षाचं होतं तर ते 32,00,000 वर्षाचं होतं. तर इतके सगळे युग मिळून बनतो एक महायुग. इतके सगळे युग मिळून बनतो एक महायुग. कळतंय? म्हणजे आज जे सुरू आहे त्या युगाचं वय मर्यादित आहे. या काळाची किती म्हणजे हे काळ जे सुरू आहे सत्ययुग जे काही कलियुग तर ते कलियुग आहे 4,00,000 वर्षाचं. त्याच्या अगोदरचं होतं 8,00,000 वर्ष, त्याच्या अगोदरचं 16,00,000 वर्ष, त्याच्या अगोदरचं 32,00,000 वर्षाचं सत्ययुग होतं. तर ह्या सगळ्या युगांचं मिळून काय बनतं तर एक महायुग बनतं. या सगळ्या युगांचं मिळून काय बनतं एक महायुग बनतं. आणि या एका महायुग हे जे काय एक महायुग झालं तर 71 महायुग ज्यावेळेस होतील, ज्यावेळेस 71 महायुग होतील त्यावेळेस एक दिवस असतो ब्रह्माचा. तर त्यावेळेस एक दिवस असतो ब्रह्माचा. आणि ज्यावेळेस 100 वर्षांचं आयुष्य ब्रह्मांचं कंप्लीट होतं त्यावेळेस एक दिवस असतो तो असतो विष्णूचा. कळतंय? चारही युगांचा कंबाईन करून बनतो एक महायुग. ह्या एक महायुगासारखेच ज्यावेळेस 71 महायुग होतील त्यावेळेस एक दिवस होतो ब्रह्माचा. मग ज्यावेळेस ब्रह्माचे 100 वर्ष होतील त्यावेळेस एक दिवस होतो विष्णूचा. आणि ज्यावेळेस विष्णूंचे 100 वर्ष होतील त्यावेळेस एक दिवस असतो भगवान शंकराचा. म्हणून एक मोठं जरी गणित लावलं तरी कमी भरते 32,00,000 वर्षापूर्वीचा आयुर्वेद आहे. कमी भरती 32,00,000 वर्षापूर्वींचा आयुर्वेद आहे. तर आत्ता सध्या कुठलं सुरू आहे तर सध्या ब्रह्मांचं वय हे 51 वर्ष सुरू आहे. आणि याच्यामध्ये त्यांचे 50 दिवस झालेले आहेत. तर आपण महाराष्ट्रामध्ये भगवान विठ्ठलांचं जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा सांगतात की 28 युग त्या विठेवर उभं टाकलास. तर ते तेच आहे की 28 युग झालेत, 28 युग सध्या झालेत. म्हणून आपलं आयुर्वेद किती जुनं आहे तर कमीत कमी म्हणजे एकदम कमी पकडायचं झालं तर 32,00,000 वर्षापूर्वीचं आयुर्वेद शास्त्र आहे. तर काय सांगतात आपल्याला की ब्रह्माजींनी या आयुर्वेद शास्त्राचं स्मरण केलं. ब्रह्म आयुष्य वेद स्मृत्वा म्हणजे त्यांनी स्मरण केलं. प्रजापतीम अजिग्रहत काय केलं तर दक्ष प्रजापतींना त्यांनी ते ग्रहण करवलं. सह अश्विनी कुमारांना शिकवलं. मग अश्विनी कुमारांनी ते देवराज इंद्राला सांगितलं. आणि देवराज इंद्रांनी ते आत्रेपुत्र म्हणजेच पुनर्वसू आत्रेयांना सांगितलं. मग आत्रेय पुनर्वसूंनी त्यांचे जे काही 6 शिष्य होते अग्निवेश असेल, भेळ असेल, जतुकर्ण असेल, पराशर असेल, हरित आणि क्षारपाणी यांना शिकवलं. आणि मग ही एक लाईन आपण नेहमी मिस करतो वाचायची. म्हणजे मीही याच्या अगोदर कधी ठळक वाचली नव्हती लाईन जी एक 3-4 दिवस झाला माझ्या डोक्यात सतत फिरतीये. ती खालची लाईन आहे त्याच्याच खालची त्याच श्लोकाची. ते अग्निवेशादि कांस्ते तू पृथक तंत्रानी ते निरे. म्हणजे काय आतापर्यंत काय सांगितलं तर ब्रह्मांजीपासून या 6 शिष्यापर्यंत आयुर्वेद कसं आलं याचा उल्लेख इथं केला. परंतु ते काय सांगतात की अग्निवेश सारख्या जे काही अनेक ऋषी होते ह्या शिष्यामध्ये त्यांनी देखील अलग तंत्रो म्हणजे काय सांगितलं की यांनी देखील त्यांना जे काही ज्ञान प्राप्त झालं मग ते अग्निवेश असेल, हरित असेल, भेळ, जतुकर्ण, पराशर त्याच्यानंतर हरित या सगळ्यांनी त्यांना जे काही कळालं त्यांना जे काही ज्ञान प्राप्त झालं त्यांनी त्या विषयावर त्यांनी संहिता लिहिल्या. त्यांनी आणखीन आयुर्वेद शास्त्राची विस्तारानं मांडणी केली. ही आपण परत विसरतो की जे काही 6 शिष्य होते त्या 6 शिष्यांनी आयुर्वेदाचा परत विस्तार केला. त्यांनी
त्यांना जितकं कळालं त्यांनी परत त्याच्यावर विस्तारपूर्वक ग्रंथांचं विवेचन केलेलं आहे. म्हणून एक परंपरा आहे की दैवी परंपरा आणि लौकिक परंपरा. तर ब्रह्मांजीपासून जी इंद्रापर्यंत जी आलेली आहे ती आहे दैवी परंपरा, आणि आत्रेय महर्षी जे आहेत आणि अग्निवेश जे आहेत शिष्य, ती जी आहे ती आहे लौकिक परंपरा. त्याच्यानंतरही समोर 2 संप्रदायांचं वर्णन करता येऊ शकतं. म्हणजे एक असं वरवर सांगायचं झालं तर आत्रेय आणि धन्वंतरी असे 2 संप्रदाय करता येऊ शकतात. तर जे काही आत्रेय संप्रदाय आहे त्याच्यामध्ये अग्निवेश येतो, भेल येतो, जतुकर्ण येतो आणि पराशर येतो. आणि जी धन्वंतरी संप्रदाय आहे त्याच्यामध्ये सुश्रुत असतील, निमी असतील किंवा मग पोषकलावत असेल यांचा उल्लेख येतो. आणि मग पण असं एक खास गोष्ट आहे की या दोन्ही संप्रदायाचा सखोल अभ्यास करून अष्टांग हृदय या ग्रंथाची निर्मिती वाग्भटांनी केलेली आहे. ते काय सांगतात समोर की तेभ्यो अति अतिविप्रकरणेभ्यः प्रायः सारतरोच्चयः क्रियते अष्टांग हृदयं न अस्ति संक्षेप अतिविस्तरम. काय सांगतात ते की तेभ्य अति विप्रकरणेभ्यं सारतर उच्चय क्रियते अष्टांग हृदयं न अति संक्षेप विस्तरम. जे काही इकडं तिकडं ज्ञान पसरलेलं होतं, जे काही विस्तारपूर्वक वर्णन केलेलं होतं, त्या विस्तारपूर्वक किंवा विस्तारलेल्या ज्ञानाचा एकदम म्हणजे काय सांगतात त्यांनी एक शब्द इथे लिहिलेला आहे की न अस्ति संक्षेप, मतलब म्हणजे काय सांगितलं की जे खूप संक्षिप्त नाही, जे खूप कमी नाही आणि जे खूप अतिविस्तृत नाही अशा ग्रंथाची म्हणजे अष्टांग हृदयाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. काय सांगतात की जे काही विस्तारलेलं ज्ञान होतं, त्या विस्तारलेल्या ज्ञानाचं एकदम प्रमाणित म्हणजे खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही असं ज्यांनी वर्णन केलं ते अष्टांग हृदयामध्ये वर्णन केलेलं आहे. ते काय सांगतात बघा, ते पुढे आता सरळ सांगतात की आता आयुर्वेदाच्या 8 अंगाचं तिथे वर्णन करतात की काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य द्रष्ट जरा वृषान अष्टवंगानी तस्या हुश्चिकित्सा येषु संश्रिता. तर ते 8 अंगाचं वर्णन करतात. काय सांगतात तर काय चिकित्सा, बाल चिकित्सा, ग्रह चिकित्सा म्हणजेच भूतविद्या, ऊर्ध्वांग चिकित्सा म्हणजे शालाक्यतंत्र असेल, शल्य असेल, द्रष्ट जरा म्हणजे द्रष्ट काय सांगतात, द्रष्टा म्हणजेच अगततंत्र, आणि जरा ह्याच रसायनाचा संबंधित शब्द आहे जरा, आणि वृषण म्हणजेच वाजीकरण तंत्र जे आहे. असे 8 अंग ज्याच्यामध्ये जे आपल्या आयुर्वेदाचे 8 अंग आहेत. तर आपण जास्त खोलामध्ये जाणार नाहीत, एकदम असं 2 ओळीमध्ये आपण प्रत्येक अंगाचा आपण अर्थ बघूयात की काय आहे. तर पहिला शब्द आहे काय चिकित्सा. तर काय चे 2 अर्थ सांगता येतात. काय म्हणजे शरीर असतं आणि काय याचा शाब्दिक अर्थ हा जठराग्नी देखील होतो. तर जठराग्नीच्या विकृतीमुळं होणारे व्याधी, जठराग्नीच्या विकृतीमुळे होणारे व्याधी ज्या शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे, जठराग्नीच्या विकृतीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधींचं ज्या शाखेमध्ये किंवा ज्या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे तो पूर्ण अंगच काय चिकित्सा या नावाने ओळखला जातो. आणि पुढचा शब्द आहे बाल. तर कौमारभृत्याचं काय सांगितलं तर की ज्या शास्त्रामध्ये लहान मुलांचं पालन पोषण कसं करावं किंवा लहान मुलांना होणारे व्याधी असतील किंवा त्यांची चिकित्सा असेल, या सगळ्यांचं वर्णन ज्या
आयुर्वेदाच्या अंगामध्ये होतं, तो जो आहे, ती जी ब्रांच आहे, ती जी काही शाखा आहे, तिला आपण बालचिकित्सा म्हणतो, म्हणजेच कौमारभृत्य असं म्हणतो. त्याच्यानंतरचं आहे की ग्रहचिकित्सा. तर ग्रहचिकित्सा समजून घेण्यासाठी एक आपण असं वरवर म्हणू शकतो की मनुष्य म्हणजे ग्रह जे आहेत, ग्रह हे एक अदृश्य योनी आहे, एक अदृश्य प्रकारची शक्ती आहे, भिन्न शक्ती आहे. तर त्याच्यामध्ये कोणीही मनुष्य एखाद्या दुर्बल मनावर ताबा मिळवू शकतो आणि मनुष्य आपल्या मर्जीनं इतरांना वागवू शकतो. तर अशा वेळेस मनुष्य हा एकदम वेगळ्या प्रकारचं वर्तन करतो. म्हणजे एकदम विपरीत आणि त्याचं वर्तन होतं आणि मग ह्या अशा प्रकारच्या व्याधींची चिकित्सा ज्या शाखेत केली जाते, ती जी शाखा आहे, तिलाच ग्रहचिकित्सा असं म्हणतात. किंवा मग आधुनिक भाषेमध्ये ग्रहचिकित्सेसाठी म्हणजे आताच्या आचार्यांचं असं म्हणणं आहे, की ग्रहचिकित्सेचा अर्थ आपण असा घेऊ शकतो, की जे काही अदृश्य शक्ती आहे म्हणजेच व्हायरस, बॅक्टेरिया जे आहेत म्हणजे डोळ्याला न दिसणारे जे जीवजंतू आहेत, त्यांच्या संबंधी जिथं अभ्यास केला जातो, ती ती ग्रहचिकित्सा आणि याचा संदर्भ आपल्याला अथर्ववेदामध्ये आणि सुश्रुत संहितेमध्ये मिळतो. चौथा आहे ऊर्ध्वांग म्हणजे जठरू म्हणजेच क्लॅव्हिकल. तर क्लॅव्हिकलच्या वर जे काही अवयव असतील, कान, नाक, डोळा, तर ह्या सगळ्यांचं म्हणजे नाक असेल, कान असेल, घसा असेल, या सगळ्यांचा ज्या शाखेमध्ये विस्तृतपूर्ण अभ्यास केला जातो, ते शालाक्यतंत्र आहे. तर आचार्य नेमी यांची संहिता ही शालाक्य तंत्रातली श्रेष्ठ संहिता आहे. परत सांगतोय की आचार्य नेमी यांची संहिता ही शालाक्य तंत्रातली श्रेष्ठ संहिता आहे आणि सुश्रुत संहितेमध्ये शालाक्य तंत्राचं विस्तृत वर्णन आढळतं. पुढचं आहे शल्यतंत्र, की शरीरामध्ये बाहेरून आत गेलेला पदार्थ किंवा शरीरामध्ये गेलेला अपायकारक पदार्थ, त्या पदार्थाला शस्त्रकर्माच्या आधारे काढून टाकणं, त्यावेळेस जी काही चिकित्सा होती ती सगळी शल्यतंत्रामध्ये वर्णन केलेलं असते. मग जे काही लहान मोठी शस्त्रकर्म असतील, अग्निकर्म असेल, क्षारकर्म असेल, विद्धकर्म असेल, हे सगळं शल्यतंत्रामध्ये येतं. आणि एक पॉइंट आहे की शल्यतंत्राचा जनक कोण? तर आपण आचार्य सुश्रुत यांना आपण शल्यतंत्राचा जनक मानू शकतो. आणि सुश्रुत संहिता ही शल्यतंत्रावरील श्रेष्ठ संहिता आहे. पुढं आहे द्रष्टा चिकित्सा म्हणजेच अगततंत्र. तर विविध प्रकारचे जे रोग असतात, जे विषाच्या संपर्कामध्ये आल्यामुळे उत्पन्न होतात, मग त्याच्यामध्ये दोन्ही विष आले, स्थावरही आलं आणि जांगमही आलं. तर दृष्टा ह्या शब्दाचा शाब्दिक अर्थ हा दात असा होतो. तर विषारी जे काही प्राणी असतात, तर विषारी प्राण्यांच्या दाताने आपल्या शरीरामध्ये जे विष पसरणारा आहे, असा अर्थ अपेक्षित असावा त्यांना. पुढचा आहे जरा चिकित्सा, म्हणजेच जरा म्हणजे म्हातारपण, वार्धक्य. तर रसायन तंत्र, की ज्या शाखेमध्ये किंवा ज्या शास्त्रामध्ये की व्याधी म्हणजे जरा व्याधी होऊच नये किंवा म्हातारपण दूर ठेवणं किंवा मग वार्धक्य प्राप्तीनंतर जे काही आजार होणार आहेत, ते आजारच होऊ नयेत किंवा त्या आजारांचा विचार ज्या शाखेमध्ये केला जातो, ती आहे जरा चिकित्सा. आणि शेवटचं आहे वृष म्हणजेच वाजीकरण, जिथं
वाजीकरणाचा अभ्यास केला जातो ते वाजीकरण तंत्र आहे, वृष आहे, वृषचिकित्सा. तर याच्यानंतर श्लोक आहे, श्लोक नंबर 6. श्लोकामध्ये ते सांगतात की वायु पित्तम कफश्चेती, वायु पित्तम कफश्चेती त्रयोदोषा समासतः. त्रयोदोषा समासतः म्हणजे आता इथून समोर जसं क्रम सांगितलेला आहे, समासतः म्हणजे क्रम सांगितला की वातानंतर पित्त आणि पित्तानंतर कफ. तर असंच आता इथून समोर पकडायचं आहे. जे काही गोष्टी येतील त्या अशाच क्रमाने येतील की वायु पित्त कफश्चेती त्रयोदोषो समासतः. तर वात, पित्त आणि कफ हे 3 दोष मानलेले असतात. कुठलाही दोष म्हणजे आता ह्याच श्लोकाचं घ्यायचं झालं, श्लोक नंबर 6चं, तर या एका श्लोकावर म्हणजे काय सांगितलं तर वायु पित्तम कफश्चेती त्रयोदोषो समासतः या एका सूत्रावर वाग्भटांचाच सूत्रस्थानातला 11वा अध्याय याच श्लोकावर आहे की श्लोकाचं नाव आहे दोषादी विज्ञान, की फक्त दोषांचं वर्णन त्या अध्यायात केलेलं आहे. आणि जे काही मानवी शरीरामध्ये रोग होणार आहेत, जी काही व्याधी होणार आहे, सगळ्या व्याधींचं कारण दोष आहेत. त्याच्यामुळं ज्यावेळेस सुश्रुत संहिता आपण वाचतो तर सुश्रुत संहितेमध्ये 21वा अध्याय आहे व्रणावर, व्रण. तिथं देखील सांगतात की एखादा व्रण झाला तर तो व्रण देखील विकृत दोषामुळे झाला. इथं पॉइंट आहे, काय सांगतात सुश्रुत सूत्रस्थानाच्या 21व्या अध्यायामध्ये जिथं व्रणाचं विस्तृत वर्णन केलेलं आहे तिथं ते सांगतात की व्रण देखील विकृत दोषामुळे उत्पन्न झालेला असतो. फक्त जे काही कारण असतं, जो काही हेतू असतो, तो हेतू आगंतुक असतो, म्हणजे बाहेरून लागतं. परंतु जे काही होणार आहे ते विकृत दोषामुळे जे उत्पन्न होतं तोच व्रण आहे. इतकं डीप मध्ये जात नाही मी व्रणाच्या. पुढचा जो श्लोक सांगितलाय की विकृत असेल किंवा मग काय सांगतात तर विकृत आणि अविकृत. त्याच्या अगोदर दोष जे असतात त्या दोषांचा आपण पांचभौतिकत्व बघून घेऊ. जे आपल्याला माहिती पाहिजे की जे काही वात असेल, पित्त असेल किंवा कफ असेल, तर वात हा आकाश आणि वायू महाभूत प्रधान आहे. पित्त दोष हा तेज महाभूत प्रधान दोष असतो आणि कफ दोष हा पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान दोष असतो. आणि याचा मी सांगत असताना असं सांगितलं की तिन्ही दोष सांगितले, वात, पित्त, कफ. आणि महाभूत सांगत असताना मी काय सांगितलं तर हे आणि हे 2 महाभूत प्रधान असतात. याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये 5ही महाभूत असतात, पण 5 महाभूतापैकी 2 जास्त डॉमिनंट आहेत वातामध्ये, आकाश आणि वायू. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते बाकीचे जे उरलेले 3 असतात ते देखील इथे आहेत, पण त्या 3च्या तुलनेमध्ये हे 2 जास्त प्रामुख्याने आहेत, आकाश आणि वायू. तसंच पित्तामध्ये देखील पित्त हे तेज महाभूत प्रधान आहे. याचा अर्थ याच्यामध्ये अन्य जे 4 महाभूत असतात ते सौम्य आहेत, गौण आहेत. आणि त्याच्यानंतर कफामध्ये पृथ्वी आणि आप महाभूताची प्रधानता आहे. त्याच्यामुळे 3 जे महाभूत उरलेले आहेत ते गौण असतात. हे 2 महाभूतांची प्रधानता आहे. पुढे काय सांगितलं की विकृत अविकृत, विकृता अविकृता देहम गंतीत वर्तयंती च. म्हणजे काय सांगितलं की हे त्रिदोष विकृत झाले असता देहाचा नाश करतात. आणि ज्या वेळेस ते अविकृत म्हणजे काय तर ज्या वेळेस ते प्राकृत असतात, काय असतात, ज्या वेळेस ते प्राकृत असतात त्यावेळेस ते देहाचं धारण करतात. काय सांगितलं की जे काही
दोष असतात, हे 3 दोष असतात. हे ज्यावेळेस विकृत होतात, त्यावेळेस ते देहाचा नाश करतात आणि ज्यावेळेस ते अविकृत असतात, म्हणजे ज्यावेळेस ते प्राकृत अवस्थेमध्ये असतात, त्यावेळेस ते देहाचं धारण करतात. ते व्यापिनो अपि हन्योर्भो अधो ऊर्ध्वं संश्रया. म्हणजे काय सांगितलं तर हे त्रिदोष हे संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त असून, आता इथं आचार्य काय सांगतात तर विशेष करून स्थान सांगायला सुरुवात करतात, की काय सांगितलं की ते म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये व्यापीन अपि, म्हणजे त्या क्रमामध्ये हन्याभो म्हणजे अधः, हन्याभ्यो मदः आणि ऊर्ध्व संश्रिता. कसं सांगतात, पहिल्यांदा सांगतात त्रिदोष हे पूर्ण शरीरामध्ये व्याप्त असतात आणि काय सांगतात तर नाभीच्या अधोभागी म्हणजे नाभीच्या खाली वातदोष असतो, नाभीच्या मध्यभागी म्हणजे जे काही आपलं पोटाचा भाग आहे तिथे पित्तदोष असतो आणि त्याच्या वर म्हणजे जे काही ऊर्ध्व भाग आहे तिथं कफाचं स्थान आहे असं वाग्भट सांगतात. आणि पुढं काय सांगतात तर जे काही वय असणार आहे, जे काही काल असणार आहे, त्याच्यानुसार हा श्लोक नंबर 7 मध्येच काय आहे की जे काही होणार आहे, श्लोक नंबर हा 6 पासून मी परत एकदा घेतोय, 6 आणि 7 कंबाईन करून बघा की दोष चिकित्सा ही नेहमी दोषांची केली जाते. मानवाच्या शरीरामध्ये उत्पन्न होणारा कुठलाही दोष असेल, कुठलाही व्याधी असेल, त्या व्याधीची उत्पत्ती ही दोषांमुळेच होणार आहे. म्हणजे एक इथं मी खूप दिवसांपूर्वी मी इथं एक मराठीमध्ये एक ओळ लिहून ठेवलेली आहे, की तुम्ही लिहून ठेवायला पाहिजे की धातुगतत्व हे दोषांचं असतं, व्याधीचं नाही. म्हणजे जे काही दोषामध्ये जाण्याची जी शक्ती असते ती व्याधीची नसते. म्हणजे आपण काय म्हणतो की मांसगत व्याधी आहे किंवा मग रक्तगत व्याधी आहे, तर व्याधीमध्ये तितकी क्षमता नाही, की व्याधीमध्ये तितकं पॉवर नसतो की व्याधी तितक्या खाली जाईल. त्या दोषांची ताकद असते की दोष जातात. म्हणून डोक्यात ठेवा, एक लाईन आहे की धातुगतत्व हे दोषांचं असतं, व्याधीचं नसतं. म्हणून चिकित्सा ही दोषांची केली जाते, व्याधींची करत नाहीत. आणि परत काय आहे की ते सांगतात की म्हणजे एक रोजच्या बोलण्यामध्ये आपण असं सांगतो की स्टेशन आलं किंवा स्टेशनला उतरा, तर स्टेशन तिथंच असतं, आपण त्या स्टेशनला जातो. कळतंय? म्हणजे काय तर आपण म्हणतो की सूर्य उगवला आणि सूर्य मावळला, तर सूर्य उगवतही नसतो आणि सूर्य मावळतही नसतो, आपण फिरतो, आपली पृथ्वी फिरते. तर हा बोलाचालीचा भाग असतो की व्याधी धातुगत गेला की मला सांगतो की आपण मांसगत व्याधीचा पेशंट आला, मांसगत व्याधीचा रुग्ण आला, तर ती बोलण्याची एक शैली असते आपली की सूर्य बुडाला की सूर्य बुडत नाही, सूर्य उगवतही नाही, आपण फिरतो, आपली पृथ्वी फिरते. किंवा चप्पल घाल, तर चप्पल घाल म्हणजे आपण चपल्यात पाय घालतो. चप्पल घाल किंवा बूट घाल किंवा स्टेशनला उतर, स्टेशनला म्हणजे काय सांगतात की ह्या स्टेशनला उतर किंवा ते स्टेशन आलं, स्टेशन येत नसतं, आपली गाडी त्या स्टेशनला जाते, आपण त्या स्टेशनला उतरतो, असा भावार्थ त्या वाक्याचा असतो, मराठी वाक्याचा म्हणजे मराठी शब्दाचा असतो. तेच आहे. पुढं घ्यायचंय का ऋषभ, करायचंय कंटिन्यू का ठीक आहे आजच्यासाठी? तुझ्या आहे बघ तू. ठीक आहे, आपण
आणखीन एक श्लोक घेऊ, म्हणजे आपण आठ आठ आज कंप्लीट करू. तर काय सांगतात बघा पुढच्या श्लोकामध्ये ते, की वय अहोरात्री वयः, मी फोड करून सांगतो त्या श्लोकाची. वयः अह रात्री भुक्तम च तेषां अंत अंतः मध्य आदिगा च ते. म्हणजे काय सांगितलं बघा, की वय असेल, दिवस असेल, रात्र असेल, भोजनोत्तर समय असेल, या कालावधीमध्ये अंतिमतः, मध्यतः आणि प्रारंभी यामध्ये क्रमाक्रमानं, कारण 6व्या श्लोकामध्ये आपण शब्द वाचलाय समासतः, इथून पुढे क्रमाक्रमानं असणार आहे. तर वय असेल, दिवस असेल, रात्र असेल किंवा भोजनोत्तर समय असेल, याच्यामध्ये अंतिमतः, मध्यतः आणि प्रारंभ समय वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष क्रमशः बलवान असतात. म्हणजेच काय सांगितलं, की जे काही वय असेल, म्हणजे आता वयाचंच बोलायचं असेल तर 3 कालावधी वयाचे कुठले कुठले, तर वृद्ध अवस्था आहे, तारुण्य अवस्था आहे आणि बाल्यावस्था आहे. तर बाल्यावस्थामध्ये क्रमाक्रमानं सांगितलं, की वृद्धावस्थेमध्ये वात डॉमिनंट आहे, त्याच्यानंतर तारुण्य अवस्थेमध्ये पित्त दोष डॉमिनंट असतो आणि बाल्य अवस्थेमध्ये कफदोष प्रधान असतो. त्याचप्रमाणे काय सांगतात ते समोर, की दिवसाचे पण 3 कालावधी ते करतात, सायंकाळ, दुपार आणि सकाळ. तर या तिन्हीमध्ये देखील वात, पित्त, कफ हा प्रधान असतो. पुढं रात्रीचे देखील ते 3 कालावधी करतात. रात्रीचा अंतिम कालामध्ये वात प्रधान असतो, रात्रीच्या मध्यम काळामध्ये पित्त प्रधान असतं आणि रात्रीच्या प्रथम प्रहरी कफदोष प्रधान असतो. त्यानंतर सांगितलं, की भोजनोत्तर कालावधी म्हणजेच भोजनानंतर 4 ते 6 तास वातदोष प्रधान असतो. भोजनानंतर 4 ते 6 तास, भोजनानंतर 2 ते 4 तास हा पित्तदोष प्रधान असतो आणि भोजनानंतर लगेच म्हणजे 1 ते 2 तास कफदोष प्रधान असतो. तर सांगितलंय. आणि आपण आजचा शेवटचा श्लोक घेतोय, की दोषांचा अग्नीवर प्रभाव कसा होतो. तर काय सांगितलंय, तय भवेत तय भवेत विषमः तीक्ष्णः मंदच अग्निः. म्हणजे काय सांगितलं, की तय त्रिवी म्हणजे क्रमशः विषम, तीक्ष्ण आणि मंद अग्नी असते. क्रमशः विषम, तीक्ष्ण, मंद अग्नी असते. आणि काय सांगितलं त्यांनी, की ज्यावेळेस पुढचा जो शब्द आहे समय समूह, तर त्याच्या अगोदर काय सांगितलं, की हे जे काही त्रिदोष असतात, या त्रिदोषाच्या प्रभावामुळे क्रमशः अग्नी ही विषम, तीक्ष्ण आणि मंद होते. तर आपल्याला असा अर्थ घ्यायचा आहे, की विषम पहिल्यांदा आहे, नंतर तीक्ष्ण आहे आणि नंतर मंद आहे. तर पहिला आहे वातामुळे, तर वाताच्या प्राधान्यामुळे, वाताच्या प्राबल्यामुळे अग्नी जो असतो तो विषम होतो. पित्ताच्या प्राधान्यामुळे अग्नी हा तीक्ष्ण होतो आणि कफाच्या प्राधान्यानं अग्नी हा मंद होतो. तर आणि पुढं काय सांगितलं, की ज्या वेळेस ह्या त्रिदोषांची साम्य अवस्था होईल, ज्यावेळेस ह्या त्रिदोषांची साम्य अवस्था होईल, त्यावेळेस जो अग्नी होईल तो साम अग्नी असेल, सम अग्नी असेल. तर एकदम 2-2 लाईनमध्ये आपण बघू, की विषम अग्नी काय असतो, तीक्ष्ण अग्नी काय असतो आणि मंद अग्नी काय असतो. तर ज्यावेळेस अष्टांग हृदयाचंच शारीर स्थानामध्ये याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे, ते सांगतात, की विषम अग्नी काय असेल, तर ते सांगतात, की विषमो असम्यक आशु सम्यक वापी चिराग पचेत. म्हणजे काय सांगतात, तर जो अग्नी अयोग्य पद्धतीनं घेतलेलं अन्न, काय सांगतो, की जो अग्नी अयोग्य पद्धतीनं घेतलेलं अन्न लवकर पचवतो किंवा योग्य पद्धतीनं घेतलेलं अन्न
किंवा किंवा योग्य पद्धतीनं घेतलेलं अन्न उशिरानं पचवतो. एकदम सिंपल आहे. आपण काय बघतो तर आपण विषम अग्नी बघतोय. तर जो अग्नी अयोग्य पद्धतीनं घेतलेलं अन्न लवकर पचवतो आणि योग्य पद्धतीने घेतलेलं अन्न उशिरा पचवतो, त्याला विषम अग्नी असं म्हणतात. संदर्भ आहे अष्टांग हृदयाचं शारीरस्थानाचा 3रा अध्याय. पुढं आहे तीक्ष्ण अग्नी कशाला म्हणतात, तर तीक्ष्णो वह्निः पचेत् शीघ्रम् असम्यगपि भोजनम्. काय सांगितलं, तर जो अग्नी योग्य पद्धतीनं घेतलेलं अन्न, जो अग्नी योग्य पद्धतीनं घेतलेलं अन्न अल्प अवधीमध्येच व अयोग्य पद्धतीनं घेतलेलं अन्न देखील अल्प अवधीमध्येच पचवतो. म्हणजे जे असा अग्नी की जो अग्नी योग्य पद्धतीनं घेतलेलं अन्न अल्प कालावधीमध्ये पचवतो आणि अयोग्य पद्धतीनं जरी घेतलं तरीही ते लगेच पचवतं, अशी अग्नी आहे तीक्ष्ण अग्नी. आणि शेवटची अग्नी आहे मंद अग्नी. तर मंदस्तु सम्यगम अन्न उपयुक्तम चिरात पचेत कृत्वा अस्य शोषो आटोप आंतरकुजन आत्मान गौरवम. या श्लोकाचा संदर्भ आहे अष्टांग हृदय शारीरस्थानातला 3रा अध्याय. तर काय सांगतात की जो अग्नी योग्य पद्धतीनं घेतलेलं अन्न उशिरा पचवतो आणि पचनासमयी काय सांगितलं तर आस्य शोष म्हणजे जे काही तोंड कोरडं पडणं असेल, मुखशोष असेल किंवा आटोप असेल किंवा आंत्रकुजन असेल, आदमान असेल, गौरव असेल, यासारखे लक्षणं जो अग्नी उत्पन्न करतो तो आहे मंद अग्नी. मग काय सांगितलं यांनी की श्लोकामध्ये काय सांगितलं, तर हे त्रिदोषामुळं क्रमशः विषम, तीक्ष्ण आणि मंद अशा अग्नीची निर्मिती होत असते. आणि मग क्रमशः वात, पित्त आणि कफ, वातामुळं विषम, पित्तामुळं तीक्ष्ण आणि कफामुळं मंद अग्नीची उत्पत्ती होते. आणि ज्यावेळेस तिन्ही दोष समान भावामध्ये असतील, ज्यावेळेस त्रिदोष हे सम असतील, त्यावेळेस अग्नी देखील सम असेल. तर आपण आज थांबूया तिथे. कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. ऋषभ, काही अडचण आहे का? नाही काही. ठीक आहे. प्रशांत? नाही सर, काही नाही. ओके. संकेत? नाही सर. ठीक आहे. तेजस्वी? नाही सर. वसुंधरा, कालिका, काही अडचण आहे का? नाही सर. ओके. कालिका? काही अडचण नाही सर. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर मी काय शिक्षक नाही, आपण सगळे मिळून वाचतोय, आपण त्याला समजून घेतोय. त्याच्यामुळं मी परफेक्ट असेल, माझं सगळंच बरोबर असेल असंही नाही. मी देखील शिकतोय तुमच्यासारखंच. तर ज्या काही चुका होतील किंवा जिथं काही तुम्हाला अडथळा येईल किंवा जिथं तुम्हाला वाटलं की चुकतोय आशिष, तिथं तुम्ही नक्की सांगा की तुझं चुकतंय इथं. आणि आपण सगळे मिळून शिकतोय. आपण कोणी असं परफेक्ट नाही किंवा कुणालाच सगळं शास्त्र पारंगत नाहीये. आणि मी तर एकदम लहान माणूस आहे, मला काहीच ज्ञान नाही आयुर्वेदाचं. मी एकदम 0.001% देखील मला ज्ञान नाही. तरी जे काही मला अल्प-स्वल्प ज्ञान होतं तितकं मी देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सेशन कसं वाटलं हे तुम्ही नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपवर सांगा. धन्यवाद.